नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 12वी प्रमाणे 10वीचा निकाल घसरला. मुलांपेक्षा मुलींचे मार्क अधिक. निकालाचा सर्वत्र उत्साह. बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या यशाचे गुणगान. शाळेत मुलींपेक्षा मुलांनी मारली यंदा बाजी. भारत विद्यालय यशस्वी विद्यार्थ्यांचा जल्लोष. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साह. दहावीच्या निकालाचे परीक्षेतील गुणांचा काय फायदा? अकोलेकरांनी दिली भन्नाट उत्तरे. उन्हाबरोबर भाज्यांचे भाव वधारले. सामान्य गृहिणींसमोर भाजीचा रोजचा प्रश्न. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागाचा इयत्ता 10वीचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत अमरावती विभागातील जिल्ह्यांनी समाधानकारक कामगिरी केली असून नेहमीप्रमाणेच मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस निकाल नोंदवला आहे. अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल 90.74% लागला आहे. येथे एकूण 25,688 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी 23,064 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अमरावती विभागात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ अकोला जिल्ह्यात मुलांच्या 86.96% निकालाच्या तुलनेत मुलींचा निकाल 94.94% इतका लागला आहे. अकोला जिल्ह्यात 6,223 विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून 7,197 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असल्यास 9 मे ते 23 मे 2026 या कालावधीत मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. जिल्ह्यात पातूर तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला. 94% विद्यार्थी येथे उत्तीर्ण झाले, तर अकोला तालुक्यात 92% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात 23,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 11,637 मुलं आणि 11,427 मुली उत्तीर्ण झाल्यात. 10वीच्या निकालात बाल शिवाजी विद्यालयातील मुलांनी दैदिप्यमान कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मुलांच्या या यशाने शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. बाल शिवाजी शाळेच्या एका विद्यार्थ्याने 98.8% गुण मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तो शहरात टॉपर असू शकतो. सर्व स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बाल शिवाजी विद्यालयाने आपली 100% निकालाची परंपरा यंदाही जपली आहे. भविष्यात तंत्रज्ञान आणि क्रिएटिव्हिटी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा यशस्वी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली. मुलांच्या या यशाबद्दल पालकांनी आणि शिक्षकांनी आनंदोत्सव साजरा केला असून अकोल्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटला आहे. आपल्यासोबत बाल शिवाजी शाळेचा अर्जुन आहे. अर्जुन, किती पर्सेंट भेटले? 91. कसं वाटतं एवढे छान पर्सेंटेज भेटून? खूप छान वाटतंय. शाळेचा सपोर्ट आहे. हां, खूप चांगलं वाटत आणि आहे. घरच्यांना अपेक्षा होती का की तू एवढे पर्सेंटेज घेशील म्हणून? घरच्यांना 85 पर्यंत वाटत होतं, पण अपेक्षेपेक्षा जास्त मार्क्सच मिळालेले आहेत. म्हणजे तू घरच्यांच्या अपेक्षांचा भंग केला आहे, पण चांगले पर्सेंटेज घेऊन आहे ना? हो. चला, खूप खूप अभिनंदन अर्जुन. कीप इट अप. स्थानिक भारत विद्यालयाने 10वी-12वीच्या निकालात आपल्या यशाची परंपरा कायम राखली असून यंदा शाळेतील मुलींनी निकालात बाजी मारली आहे. निकाल जाहीर होताच शाळेच्या परिसरात विद्यार्थिनींनी गुलाल उधळत आणि ठेका धरत आपला आनंद व्यक्त केला. भारत विद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांनी 80%हून अधिक गुण मिळवले असून अनेक विद्यार्थ्यांनी 90%चा टप्पा यशस्वीपणे ओलांडला आहे. शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे यंदाही 100% लागला असून विद्यार्थिनींच्या या घवघवीत यशामुळे मुख्याध्यापकांनी समाधान व्यक्त केले आहे. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द यामुळेच हे शक्य झाले आहे, असे मत यावेळी मुख्याध्यापकांनी व्यक्त केले. डॉक्टर आणि इंजिनियर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून या गुणवंत लेकींनी यशाचे शिखर गाठले आहे. ओके, खूप छान आहे. अजून तू, आम्ही ऐकलंय की तू स्पोर्ट मध्ये खूप छान आहे. हो, मला म्हणजे की रौप्य पदक पण भेटलेलं आहे 2दा.
हाँ सिल्वर मेडल। कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. भारत विद्यालयात आज मी आलोय आणि 10वीचा निकाल लागलाय. आपल्यासोबत या स्कूलची टॉपर म्हणू शकतो 98.60% पडले. त्यांना विचारूया कसं वाटतं. खूप छान वाटत आहे. खूपच वेगळी फिलिंग आहे. म्हणजे वर्ड्समध्ये एक्सप्रेस नाही करता येत आहे, पण खूप 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 छान वाटत आहे. आणि हा जो तुम्ही वर्षभर एवढी मेहनत घेतली आहे आणि 10वीचा हा निकाल तुम्हाला आज एकदम छान रिझल्ट भेटलाय, याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? याचं श्रेय नक्कीच पहिल्यांदा आजीला देईल, कारण की आजीने सगळं केलं आणि म्हणजे असं म्हणता येईल की तिने माझ्यासोबत परीक्षा दिली पूर्णपणे. आणि मग आजीनंतर शिक्षक आहेत, आई बाबा आहेत. आई बाबा ड्युटीवर असतात तरी त्यांनी देखील काय चालू आहे काय नाही असं नेहमी त्यांनाच श्रेय जाईल. आपल्यासोबत अक्षरा आहे. अक्षरा, तुला 10वीत किती पर्सेंट पडले? मला 86.40. क्या बात आहे अक्षरा. फ्युचर प्लॅन काय आहे तुझा? मी इंजिनिअरिंग JEE. JEE करायचं आहे. चला, खूप खूप अभिनंदन. अक्षरा, कसं वाटतं 80%च्या वर मार्क भेटले तुला? खूप छान. बरं, इथे असं कोणी आहे का की जे प्रेशराईज होतं की यार चांगले मार्क भेटले पाहिजे नाही तर काय होईल? कोणीच नाही असं? सगळ्यांना माहिती होतं चांगले मार्क भेटणार आहे. ओके, हे सगळे तुम्ही सगळे दिसताही सोजवळ बिचारे सगळे. कृतिकाने कृती केली आहे. 91.40% भेटले कृतिकाला. कृतिका, कसं वाटतं एवढे छान पर्सेंटेज मिळवून? म्हणजे एकदमच छान वाटतंय, वाटायलाही पाहिजे. आपल्यासोबत एक ताई आहे, त्यांना 97% भेटले आहेत. त्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटतं एवढं छान पर्सेंटेज भेटल्यावर, आणि याचं श्रेय कोणाला द्याल? याचं श्रेय माझ्या आईबाबांना आणि शिक्षकांना वगैरे सर्वांनाच देणार. बरं, आणि असं आजकाल ना फॅड निघालाय नवीन की ग्रुप स्टडीज होतात, तर असं ग्रुप आहे का तुमच्यात ग्रुप स्टडीवाला? आमचा सर्व ग्रुप आहे, फक्त त्या ग्रुपमध्ये स्टडी नाही होत. आज 10वीचा निकाल लागला. या निकालात अनेकांना 95% वर मार्क मिळाले, तर काहींनी अगदी 35% मार्क मिळवित यश संपादन केले. पण जीवनात खरंच या मार्कांचा काही फायदा होतो का, याची विचारणा केली आमचे प्रतिनिधी विक्रम शर्मा यांनी. अकोलेकरांनी या प्रश्नावर भन्नाट उत्तरे दिली. पाहूया हा संवाद. तुम्हाला 10व्या वर्गात किती पर्सेंटेज होते आठवतं का? 75.80. अच्छा, त्या पर्सेंटेजचा आपल्या जीवनात काय फायदा होता? 11thला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटली. सध्या काय करते बेटा तू? मी 11th झाली, आता 12thला गेली. फ्युचरमध्ये काय करायचं आहे? नीट द्यायची. 74% भेटले होते. त्याचा तुमच्या या जीवनात काही फरक पडला, काही फायदा झाला का? नाही. MSc करत आहे मायक्रोबायोलॉजी. असं नाही वाटत की ते पर्सेंटेज चांगले होते म्हणून आपण सध्या इथपर्यंत पोहोचलो? हा, वाटते थोडंफार, बट एवढं नाही वाटत. डिफरंट आहे. आताचं जेवढं चांगलं सिलेबस आहे, चांगलं आहे सगळं, तेव्हाचं ठीक होतं. मला 63. सध्या काय करतोय? मी ग्रॅज्युएशन चालू आहे माझं. त्या 10व्या वर्गाचे जे पर्सेंटेज मिळाले त्याचा काय काय फायदा झाला? मला त्याच्यामधून स्कॉलरशिप मिळाली आणि कॉलेजमधून पण खूप सारा मोठा फायदा झाला. आता याच्यानंतर LLB करणार. 10व्या वर्गात किती पर्सेंटेज होते आठवतं का तुम्हाला? 58%. त्या पर्सेंटेजचा तुमच्या जीवनात काही फायदा, नुकसान काय झालेलं आहे? काहीच नाही केलेलं. शिक्षण केलं, शाळा सोडून दिली. त्यानंतर लग्न. काय वाटतं तुम्हाला की अजून शिक्षण झालं असतं तर तुम्ही अजून काही करू शकला असता? करू शकलो असतो, शिक्षण झालं असतं. मला 45 पॉईंट असं काहीतरी अंदाजे सांग. अच्छा, त्याचा जीवनात काय फायदा झाला तुम्हाला? चांगलाच फायदा झाला. त्यानंतर 10वी 11वी 12वी फर्स्ट इयर सेकंड इयर केलं. त्यानंतर नोकरीला लागलो. मी STमध्ये कंडक्टरी केली. 28 वर्ष सर्व्हिस झाली माझी. रिटायरमेंट झालं. मुलगा STत लागला. एक पोरगी इंजिनियर आहे. एक पोरगी 12वी D.Ed झाली, ती मास्तरीन आहे. एक ग्रॅज्युएशन झालं, ती पोरगी भंडाराला दिली. ती खूप फरक आहे. आमच्या वेळेस कडक शिक्षण होतं. एवढं कडक होतं तर आता हे लेकरात ना शाळेत शिकतात ना, यायला काहीच येत नाही. 5चा पाडा येत नाही द्यायला अजून. आता मे 20पर्यंत पाडे अजूनही घ्या मग अजून. काका, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? मी आहो 5वा वर्ग पास. अच्छा, 5वा अजून वर्ग. काही विचारा. 5वा वर्ग पास झाले. हो हो. त्याचा काही फायदा झाला जीवनात तुम्हाला? त्या 5वा वर्ग पास झाल्याचा फायदा भरपूर झाला, नको एवढा झाला. मला समाधान मिळालं. शब्दाची किंमत कळली. आणि परमात्म्याच्या कृपेनं 40,000ची पुस्तकं आहेत माझ्यापाशी वाचायला. 10वीमध्ये किती पर्सेंटेज होते तुम्हाला? मी फेल झालो होता.
दहावीमध्ये फेल झाले होते. बरं त्याचं काय नुकसान झालं तुम्हाला असं वाटतं? आज फेरी व्यवसाय करायला करू लागलो. आज शिकलो असतो आज चांगल्या परिस्थितीत असतो. 10व्या वर्गात मित्रा तुला किती पर्सेंटेज होते आठवतं का? हो आठवते 76% 76%. खरंच होते? खरंच हां. सध्या काय करत आहे? आता इंजिनिअरिंग करत आहे. जे 10वीचे पर्सेंटेज होते त्याचं याच्या ज्या जीवन सध्या सुरू आहे त्यामध्ये काही फरक पडलेला आहे का किंवा काही त्याचा फायदा झालेला आहे? त्याचा फायदा असा झाला की मला इन फ्युचर काही पण जे फॉर्म वगैरे टाकले जाते त्याच्यासाठी मला चांगला हे भेटत आहे. म्हणजे कोणता फॉर्म टाकायचा असला त्याच्यामुळे 10th स्टँडर्डमध्ये पर्सेंटेज 50च्या वर ते पाहिजे तर मला ते आहेत, त्याच्यामुळे मला याचा फायदा आहे. फायदा आहे त्याचा. किती पर्सेंट? 76% होते. त्या पर्सेंटेजचा आताच्या जीवनात काय फायदा झालेला आहे? काहीच नाही, काहीच फायदा नाही. काहीच फायदा नाही झाला. सध्या काय करत आहे? इंजिनिअरिंग चालू आहे बाबुळगावला. तर इंजिनिअरिंगमध्ये त्याचा काहीच फायदा नाही झाला? काहीच फायदा नाही. म्हणजे 76% घेऊन सुद्धा काही फायदा झालेला नाही. मग फायदा कोणत्या पर्सेंटेजचा झालेला आहे? फायदा तसा कोणत्याच पर्सेंटेज होत नाही, फक्त 12वीच्या पर्सेंटेज थोडाफार फरक पडतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 10वीचा निकाल जाहीर केला असून अमरावती विभागात आणि जिल्ह्यात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. यावर्षी अमरावती विभागातून एकूण 1,61,719 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,60,037 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 1,44,832 इतकी आहे. गोल्डन किड्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी युक्तीने 99.40% गुण मिळवून शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. शाळेचे प्राचार्य उमाशंकर सिंगरोल यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत RRCशी बोलताना विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले. मागच्या वर्षी सुद्धा आमच्या शाळेचा रिझल्ट 99% होता. यावर्षी 98.27 आहे. परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे आणि याचा श्रेय आम्ही आमच्या इकडचे शिक्षक जे आहेत आणि पालक जे आहे, सुज्ञाचे पालक आहे, आम्हाला नेहमी सपोर्ट करतात ते, आणि विद्यार्थ्यांनी जे हार्डवर्क केलेलं आहे त्याच्यामुळे हे शक्य झालेलं आहे. मागच्या वर्षीसुद्धा आम्ही एक्झाम लवकर घेतलेली होती आम्ही 9वीची, आणि त्यानंतर आम्ही एक्स्ट्रा क्लासेस घेतलेले आहे म्हणून आम्हाला भरपूर वेळ मिळाला आमचं सिलेबस कंप्लीट करायला. आणि शिक्षक जे वर्षभर जे मेहनत घेतात, म्हणजे आमच्या इकडे 2 युनिट टेस्ट घेतात आणि एक कॉमन टेस्ट घेतो आम्ही आणि एक टर्म एक्झाम घेतो. त्यात जे व्हॅल्युएशन होते तर ते व्हॅल्युएशनचा फायदा म्हणजे आमच्या इकडचे मॅक्झिमम टीचर्स हे व्हॅल्युअर्स आहेत, मॉडरेटर्स आहेत, चीफ मॉडरेटर्स आहेत. तर पेपर सेट करताना आम्ही चांगल्या प्रकारे पेपर सेट करतो आणि त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा चांगला सराव होते आणि आमचं व्हॅल्युएशन चांगलं होते. आम्ही विद्यार्थ्यांना सांगत असतो आणि पॅरेंटला सांगत असतो आम्ही की बा नियमित तुम्ही वर्गाला पाठवा. अटेंडन्सवर आम्ही जास्त भर देत असतो आम्ही, आणि त्याच्यामुळे हे रिझल्ट शक्य झालेलं आहे. 232 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 228 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 123 विद्यार्थी जे आहेत त्यांनी 75% वर मिळवलेलं आहे आणि 68 विद्यार्थी जे आहे प्रथम श्रेणीत आलेले आहेत. आपण म्हणू शकतो का आपण म्हणू शकतो की बाबा 99.40 आहे. मागच्या वर्षी 99.20 मुलगा आला होता आमचा श्रेयश, आणि यावर्षी 99.40 आलेला आहे. तर सध्या तरी म्हणू आम्ही की बाबा आमच्या इकडचं प्रथम आलेली आहे मुलगी. अमरावतीची सई मोकलकर हिने 99.60% गुण मिळवत विभागात आपली ओळख निर्माण केली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तराहून कौतुक होत आहे. ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे त्यांच्यासाठी मंडळाने 9 ते 23 मे दरम्यान अर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या 15 दिवसांच्या कालावधीत विद्यार्थी अर्ज करू शकतात. SSC फेब्रुवारी 2026चा निकाल जाहीर झालेला आहे. अमरावती विभागामध्ये 1,61,719 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्याच्यापैकी 1,60,037 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्याच्यामध्ये पास झालेले विद्यार्थी 1,44,835 आणि अमरावती विभागाचं पर्सेंटेज आहे 90.50%. मागील वर्षी निकाल हा 92.95% लागलेला होता. यावर्षी अमरावती विभाग हा राज्यामध्ये 6व्या क्रमांकावर आहे. याही वर्षी दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारलेली आहे. मुली होत्या एकूण
मुलींचं पर्सेंटेज आहे 87.5, मुलांचं पर्सेंटेज आहे 87.35% आणि मुलींचं पर्सेंटेज आहे 94.09%. याच्याशिवाय 9 ते 23 या 15 दिवसामध्ये सर्व जे काही परीक्षार्थी आहेत त्यांना काही अडचणी असतील तर ते छायाप्रत किंवा गुण पडताळणीसाठी अर्ज करू शकतात. तसेच राज्य मंडळाने पुरवलेल्या 10 क्रमांकांवर समुपदेशन उपलब्ध आहे. परीक्षेसंदर्भात किंवा परीक्षोत्तर काही अडचणी असल्यास ते त्यावर संपर्क करून मार्गदर्शन घेऊ शकतात. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि ज्यांना यश मिळालं नाही किंवा अपेक्षित यश मिळालं नाही त्यांच्यासाठी जुलैची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये अपियर होऊन ते आपलं इच्छित यश प्राप्त करू शकतात. सर्वांचे मनस्वी अभिनंदन. पातूर तालुक्यातील सावरगाव येथील एका 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून फरार झालेल्या 60 वर्षीय नराधमाला अकोला पोलिसांनी गुरुवारी 7 मे रोजी सावरगावच्या घनदाट जंगलातून अटक केली. डोंगरदऱ्या आणि काटाकुट्यांच्या जंगलात सलग 2 दिवस पायदळ मोहीम राबवून पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. आईवडील 5 मे रोजी मजुरीसाठी गेले असताना आरोपी जगराम गोविंद आडे यांनी 10 वर्ष पीडित मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतरच चांदणी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सराईत असून त्याला जंगलाची पूर्ण माहिती होती. त्याच्याकडे मोबाईल किंवा वाहन नसल्याने त्याला तांत्रिक पद्धतीने शोधणे अशक्य होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. अकोला पोलीस दलातील 105 कर्मचाऱ्यांची 5 वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. या मोहिमेत 2 श्वान पथक आणि 4 ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने सावरगाव, चोंडी, वंदे, वसाली आणि पांगरटाटी या भागातील 20 ते 25 किलोमीटरच्या घनदाट जंगलात शोध मोहीम राबवण्यात आली. जंगलाचा परिसर दुर्गम असल्याने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी वन विभागाचे DFO सुमन सोळंके यांच्याकडे मदतीची मागणी केली. वन विभागाचे एक पथकही या मोहिमेत सामील झाले. अखेर 7 मे रोजी ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी जगराम आडे याला पोलिसांनी सावरगाव जंगलातून ताब्यात घेतले. चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे 2 दिवस पूर्वी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये सावरगावमध्ये एक 10 वर्षाची मुलगीवर 60 वर्षाचे नराधमाने अत्याचार केला होता. रात्री 7-8 वाजता पोलीस स्टेशनला आले होते तक्रारदार आणि 2-3 तासात FIR दाखल झाला होता. त्याच्यानंतर आरोपीचा शोध सुरू केला होता. आरोपी अगोदरपासूनच पळून गेला होता. एक आम्हाला माहिती होती की आरोपी जंगलमध्ये पळून गेलेला आहे. एक मॅसिव्ह सर्च ऑपरेशन आम्ही राबवला होता. 2 दिवसाच्या सर्च ऑपरेशनमध्ये आमचे 105 पोलीस कर्मचारी अधिकारी व टोटल 5 असे वेगवेगळे पथक आम्ही स्थापन केले होते. याच्यामध्ये SDPOचा पथक, पोलीस स्टेशनचा पथक, LCVचे 2-3 पथक असे होते. याच्यामध्ये अजून आमचे 2 BDDSचे पथक होते, डॉग स्क्वॉडचे पथक होते आणि 4 आमचे ड्रोन कॅमेराज होते. याच्यामध्ये आज 2 दिवस नंतर जंगलमध्ये स्थानिक गुन्हे शाखाचे पथकाने आरोपीला तिथून ताब्यात घेतलेला आहे, अटक केलेली आहे. आणि आता याच्यानंतर आम्ही आमचा असा एक टाईमलाईन आम्ही ठेवलेली आहे की 30 दिवसात याची एक चार्जशीट आम्ही कोर्टात पाठवणार आहोत आणि याचा पूर्ण फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन, मेडिकल रिपोर्ट, ई-साक्ष, फॉरेन्सिक व्हॅन, सर्व जप्ती, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफीमध्ये होणार, जेणेकरून कोर्टामध्ये जेव्हा आम्ही चार्जशीट पाठवणार तर 100% आरोपीला शिक्षा होणार आणि कठोरात कठोर शिक्षा होईल. यासाठी मी स्वतः याचा इन्व्हेस्टिगेशनचं मॉनिटरिंग करणार आहोत आणि ठाणेदार खुद या गुन्ह्याचा तपास करणार आहे आणि मी आमचे सर्व अधिकारी बंधूला खूप धन्यवाद देतो. याच्यामध्ये अजून एक सांगायचं आहे, वन विभागाने आम्हाला खूप सहकार्य दिलेलं आहे. वन विभागाच्या मी सुद्धा ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला खूप याच्यामध्ये अतिशय सहकार्य दिला. तसेच जे गावकरी आहे, जे तिथे स्थानिक रहिवासी आहे, त्यांनासुद्धा आम्हाला खूप तिथे सहकार्य दिलेलं आहे. तर सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि 100% या आरोपीला शिक्षा होणार अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुष्याच्या वाटेवर जेव्हा विज्ञानाच्या मर्यादा संपतात तेव्हा माणुसकी धावून येते. थॅलेसेमियासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे आणि त्यांना जीवनदान देण्याचे व्रत माजी नगराध्यक्ष तथा भाजप नगरसेवक हरीश आलिमचंदानी आणि त्यांच्या मित्रपरिवाराने स्वीकारले आहे. केवळ राजकारण नाही तर समाजकारण आणि त्यातही आरोग्य सेवा हाच आमचा ध्यास असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. थॅलेसेमिया हा आजार केवळ शारीरिक नसून तो आर्थिकदृष्ट्याही कुटुंबाला खचवणारा असतो. अशा परिस्थितीत संकल्प फाउंडेशनच्या सहकार्याने बोन मॅरो ट्रान्सप्लांट सारख्या महागड्या शस्त्रक्रियेसाठी हरीश आलिमचंदानी मोलाची मदत मिळवून देतात. अनेक मुलांसाठी हे पूर्वजन्मांसारखे ठरत आहे.
थॅलेसेमिया डे केअर युनिट हे केवळ उपचाराचे केंद्र राहिले नसून ते या मुलांच्या आनंदाचे माहेरघर बनले आहे. या युनिटमध्ये मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, पुरस्कार वितरण आणि स्नेह मेळावे घेतले जातात. विशेष म्हणजे केवळ स्थानिकच नव्हे तर इतर जिल्ह्यातील मुलेही मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. आजाराच्या वेदना विसरून ही मुले जेव्हा खेळतात, रमतात, तेव्हा आलिम चंदानी यांच्या प्रयत्नांचे चीज झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. यहाँ पर ये हमारा अकोला थैलेसीमिया डे केयर यूनिट में अकोला थैलेसीमिया सोसाइटी और संकल्प इंडिया फाउंडेशन के माध्यम से हम लोग यहाँ पर जो थैलेसीमिया बच्चे हैं उनको टोटल ब्लड डोनेशन, ब्लड की जो ब्लड लगाना, उसके बाद में जो भी मेडिसिन लगती है वह सब प्रोवाइड की जाती है टोटल फ्री ऑफ चार्ज। यहाँ पर अकोला डे केयर यूनिट पे डॉक्टर मनीष जी पाड़िया, सुशील भाई, ऐश्वर्या सिस्टर और हमारे दीपक भाई, अश्विन भाई पोपट और हम सब लोग मिलके ये यूनिट चला रहे हैं। और हमारे यहाँ पे आज 200 बच्चे हैं। जो अकोला डिस्ट्रिक्ट के तो 20 से 25 बच्चे रहेंगे, बाकी अदर डिस्ट्रिक्ट से बच्चे हैं। कोई भंडारा से आता है, कोई गोंदिया से, कोई नांदेड़ से, कोई परभनी से, कोई बुल्ढाना, नांदुरा, धुलिया, चालीसगांव, कोई तो पूना से भी पेशेंट आ रहे हैं हमारे पास में। तो हमारे डे केयर यूनिट में पूरी व्यवस्था मिलती है। इन बच्चों को जो ब्लड लगता है यहाँ पर हमारे यहाँ पे हर महीने की 500 यूनिट ब्लड लगता है इन बच्चों को ब्लड देने के लिए। तो संकल्प इंडिया फाउंडेशन के थ्रू पूरा ब्लड की व्यवस्था होती है। यहाँ पे डॉक्टर हेगड़ेवार रक्तपीढ़ी है अकोला में, उनके तरफ से हमारा साई जीवन रक्तपीढ़ी, इनके तरफ से पूरा रक्त पुरवठा होता है। उन्हाळ्याच्या दिवसात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होतो. अशा कठीण काळात रक्ताअभावी एकाही मुलाचा उपचार थांबू नये यासाठी हरीश आलिम चंदानी आणि त्यांचा मित्रपरिवार ढाल बनून उभा टाकतो. डॉक्टर हेडगेवार ब्लड बँक आणि साई जीवन ब्लड बँक यांच्या माध्यमातून नियमितपणे रक्तांची उपलब्धता करून दिली जाते. या सेवा यज्ञात केवळ आलिम चंदानीच नव्हे तर इतर समर्पित डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवक रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. त्यांच्या तत्पर सेवेमुळेच थॅलेसेमियाग्रस्त मुलांच्या पालकांना मोठा आधार मिळतो. कार्यक्रमात अकोला थॅलेसेमिया सोसायटीचे अध्यक्ष हरीशभाई आलिम चंदानी, दीपक भानुशाली, अश्विन पोपट, श्रीहरी ठाकरे, डॉक्टर मनीष पाडिया, सुशील रामटेके, ऐश्वर्या जैन, रुशाली रायबोले, नैना डेमडा, कमल आलिम चंदानी, संदीप आलिम चंदानी यांच्यासह थॅलेसेमियाग्रस्त मुलांचे पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते. भाजप नगरसेवक हरीश आलिम चंदानी यांनी जपलेली ही संवेदनशीलता आज अनेक कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरत आहे. विनंती करूंगा कि अपने बच्चों की शादी करने से पहले थैलेसीमिया की टेस्ट करें और उसके बारे में कोई भी आपको जानकारी चाहिए तो हमारे आप डे केयर यूनिट पे आ सकते हैं। हम पूरी मदद करेंगे। कैंप कैसे लगाया जाता है टोटल फ्री ऑफ चार्ज। आपके एरिया में हम जहां आप बोलेंगे हम वहां पे कैंप लगा सकते हैं। आज पूरे संकल्प इंडिया फाउंडेशन के माध्यम से पूरे देश में 40 डे केयर यूनिट चलाया जा रहा है, उसमें से एक अकोला डे केयर यूनिट है। तो वहाँ पर पूरी सब लोगों की बच्चों की ड्राइंग कंपटीशन लिया है और ड्राइंग कंपटीशन में जिनके फर्स्ट, सेकंड, थर्ड जो प्राइज़ आएंगे वह सब उनको प्राइज़ मिलने वाले हैं। ये पूरे जो भी कलेक्शन बच्चों का हुआ है ये पूरा हम लोग हमारे हेड ऑफिस को भेजेंगे और वहाँ से उनको सबको मिले जाएगा। यहाँ पर हमने सबके लिए सब लोग यहाँ पे पेरेंट्स आए हैं, सभी उनके बच्चे आए हैं। और मैं आपको बताना चाहूँगा ऐसे भी हमारे यहाँ पेशेंट है जो जिनका बोन मैरो ट्रांसप्लांट हुआ। बोन मैरो ट्रांसप्लांट आज वो डॉक्टर MBBS डॉक्टर बन गया है। डॉक्टर इरतकर करके फैमिली है जो हमारे रिसोर्ट की फैमिली है, वो अभी यहाँ रह रहे हैं। वो उसने अकोला से ही मेडिकल कॉलेज से MBBS किया है और आगे भी पढ़ना चाहता है। तो किसी को डरने की आवश्यकता नहीं है, हमको समझना पड़ेगा। यहाँ पर सब पूरी व्यवस्था है, सब पूरी टीम देख रही है, लेकिन आप लोगों को एक ताकत से, जैसे इरतकर डॉक्टर बन गए, वैसे पराग इरतकर डॉक्टर बन गया, वैसे हमको भी कुछ एम्बिशन रख के आगे बढ़ना है। तो संकल्प इंडिया फाउंडेशन के थ्रू आज कम से कम 1000 के ऊपर बच्चों का बोन मैरो ट्रांसप्लांट हो गया है, जो आपके हमारे जैसे एकदम नॉर्मल है। तो मैं एक बार कहूँगा कि संकल्प इंडिया फाउंडेशन की जो टीम है जो इतना अच्छा काम कर रही है, उनके लिए भी सब जने एक बार तालियां बजा के उनका अभिनंदन करें। अमरावती शहरात खंडेलवाल ज्वेलर्सच्या इमारतीला भीषण आग लागली. शुक्रवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच धावपळ झाली. इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून धुराचे लोट उठत होते. पहिला मजला अनेक वर्षापासून रिकामा आहे. आगीमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. आगीची माहिती मिळताच जयस्तंभ चौक परिसरात घबराट पसरली.
पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके घटनास्थळी दाखल झाली. युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरू झाले. घटनास्थळाजवळ पेट्रोल पंप असल्याने धोका वाढला होता. जयस्तंभ चौक परिसरात मोठी गर्दी जमल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी लोकांना तेथून हटवले. तसेच बऱ्याच प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. भीषण आगीमुळे ज्वेलर्समधील किमती दागिने तसेच ऐवज आगीचे भक्ष झाला. आगीच्या कारणाचा शोध घेतला जातो आहे. आज घोषित झालेल्या 10वीच्या निकालामध्ये रिसोड शहरातील लोणी फाटा येथील गादी कारखाना व्यावसायिक 47 वर्षीय मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी 10वीच्या परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. सध्या स्थितीत मोहम्मद जमील यांचे हे यश चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल 31 वर्षांनंतर मोहम्मद जमील यांनी 10वीची परीक्षा देत यश मिळवले. शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे त्यांनी दाखवून दिले. शिक्षणाला वयाची मर्यादा नसते, पण हे पुन्हा एकदा सिद्ध करत रिसोड येथील मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी तब्बल 31 वर्षांनंतर पुन्हा परीक्षा केंद्रांवर जाऊन 10वीची परीक्षा दिली होती. मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी 1995 साली 10वीची परीक्षा दिली होती. मात्र त्यावेळी नापास झाले होते. काही कारणांमुळे शिक्षणमध्ये सोडावे लागले होते. मात्र शिक्षण पूर्ण करण्यासाठी इच्छा कायम मनात होती. अखेर त्यांनी धाडस करून पुन्हा अभ्यास सुरू केला आणि यावर्षी पुन्हा परीक्षा दिली. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले. त्यांना मार्गदर्शन सुद्धा केल्याचे जमील यांनी सांगितले. शिकण्याला वय नसते असा संदेश त्यांनी समाजाला दिला. मोहम्मद जमील यांचे 3 मुले उच्च शिक्षित आहे. मोठा मुलगा डॉक्टरी करत असून धाकटा हा इंजिनिअरिंग करत आहे, तर लहान मुलगा हा 12वीला असल्याचे यावेळी जमील यांनी सांगितले. परीक्षेचा निकाल लागताच मोहम्मद जमील व त्यांच्या परिवारामध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. त्यांचा निकाल संगणकावर त्यांच्या मुलाने पाहिले व त्याबाबत सूचना दिली. पेढे वाटत मोहम्मद जमील यांनी आपल्या या यशाचा आनंद परिवार व मित्रांसोबत साजरा केला. आज रोजी 10वीचे निकाल लागले असता चांगलं वाटलं. 10वी मी उत्तीर्ण झालेलो आहे आणि 54.20 असं माझा पर्सेंटेज बनलेला आहे त्याच्यात. हे जे युवा पिढी जे आज डिप्रेस होऊन बसलेली आहे त्यांच्यासाठी हा अति महत्त्वाचा संदेश आहे की त्यांनी या शिक्षणाच्या बाबतीत कधीही मागं राहू नका. शिक्षण पूर्ण करा, शिक्षणाच्या गरजा पूर्ण करा. अशिक्षित माणसाचं नाव शिक्षित माणसापेक्षा कमीच असते. शिक्षण झालेल्या माणसाचे महत्त्व समाजामध्ये जास्त आहे. शिक्षणाचे महत्त्व हे पटवून घेण्यासाठी तुम्हाला थोडीफार मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला इतके दिवसापासून कसं काय सुचला? तुम्ही 10वा वर्ग नापास झाले होते पहिले आणि आता कसं काय तुम्ही एवढा वयाच्या 47व्या वर्षी तुम्ही परीक्षा दिली? आता वास्तविक पाहता ही जी गोष्ट आहे ही बरोबर विचारली तुम्ही की आतापर्यंत का लक्षात आले नाही. का ते कुटुंबाच्या ज्या जबाबदाऱ्या असतात ना ह्या शिक्षणापेक्षा जास्त मोठ्या असतात. परंतु एकेकाळी असं वाटते कधी कधी की आता आपल्याला कुटुंबाचं सगळं झालेलं आहे, आता आपण मोकळे झालो. त्याच्यानंतर हे लक्षात आलं की आता आपण तर आता मुलं गेलं शिकून राहिले, मग आता आपण शिक्षणाच्या गरजा पूर्ण करू. आतापर्यंत आपण जे आपल्या घरच्या जबाबदाऱ्या होत्या पूर्ण केलेल्या आहेत. परिवारात कोण कोण आहे आणि मुलं काय करतात? मी आहे, माझे 3 मुलं आहेत, एक छोट्या भावाचा मुलगा पण आहे सोबत. माझा मोठा मुलगा नीटची तयारी करून राहिला, एक इंजिनिअरिंग करून राहिला पुण्यामध्ये, आणि एक जे मुलगा आहे तो डॉक्टरी करून राहिला कर्नाटकमध्ये. छोटा मुलगा आता यावर्षी 10वीला गेलेला आहे. आणि घरात जवळपास सगळेच जण शिक्षण घेऊन राहिले. मुलं जे आहेत ना आताची जी पिढी जनरेशनची. तुमच्या सदर परीक्षा दिली या संदर्भात तुमच्या परिवाराचं काय म्हणणं आहे? परिवाराचे लोक खुश झाले होते. त्यांनी मला प्रोत्साहित केलं या गोष्टीसाठी. आणि त्यांना सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे आता हे जे रिझल्ट आलेले आहेत, हे जे आता निकाल आलेला आहे, याच्यासाठी आमच्या घरचे किंवा माझे मुलं आहेत हे फार उत्सुक होते की बाबा रिझल्ट लागते काय, पास होतात की नापास होतात, याबद्दल त्यांचे म्हणजे वेगळे वेगळे मत होते. पण आता ते एकदम स्पष्ट झालेलं आहे की मी 10वी पास झालेलो. आणि त्यांनी सगळ्यांनी मला फार असं चालून समजून चला की त्यांनी मला फार भरभक्कम सहारा दिलेला आहे. पुढचं काय शिक्षणाचा तुमचा उद्देश? मी ग्रॅज्युएशन करणार आहे.
तप्त उन्हात थंड पाणी मिळावे म्हणून एकीकडे पुढाकार घेतला जातो, तर बसस्थानकासारख्या ठिकाणी मात्र गेल्या 15 दिवसांपासून नागरिकांना थंड पाणी उपलब्ध नाही. 15 दिवसांपासून वॉटर फ्रीजर बंद पडले आहे. उन्हाळ्याची गरज लक्षात घेऊन व्यवस्था गरजेची असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अकोला बस स्थानकात आवश्यक सुविधांचा अभाव असल्याची प्रवाशांची ओरड आहे. अकोला शहरातील तापमान शरीराची लाहीलाही करत आहे. अशावेळी गार पाणी मिळाल्यास समाधान वाटते, परंतु याबाबत दुर्लक्ष दिसून येते. मुख्य बस स्थानकात प्रवाशांची संख्या पाहता गार पाणी उपलब्ध करून द्यावे, तसेच बंद पडलेले फ्रीजर सुरू करावे अशी मागणी केली जात आहे. आगार प्रमुखांनी प्रवाशांची गैरसोय दूर करावी अशी मागणी होत आहे. अकोला येथे तापमान 45 अंशाच्या जवळ पोहोचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा थेट परिणाम शहराच्या भाजीपाल्यांच्या बाजारपेठेत दिसून येत आहे. कडाक्याच्या उन्हामुळे शेतातून भाजीपाल्याची आवक भरपूर होत असली तरी रणरणत्या उन्हामुळे बाजारातून ग्राहक गायब झाले आहेत. माल खराब होण्याच्या भीतीने बाजारात भाजीपाला अगदी कवडी मोल भावाने विकला जातोय. घाऊक व्यापाऱ्यांच्या मते उष्णतेमुळे भाज्या लवकर सुकतात किंवा सडू लागतात. यामुळे शेतकरी आणि घाऊक विक्रेते कमी किमतीत माल विकण्यास हतबल झाले आहेत. कोबी आणि भोपळ्याची अवस्था तर अशी आहे की त्यांना कोणी विचारणेही उरलेले नाही. एका घाऊक व्यापाऱ्याने सांगितले की भाजीपाला तोडल्यापासून मंडीत पोहोचेपर्यंत 24 तासांहून अधिक काळ लागतो. त्यानंतर सकाळी 11 वाजेपर्यंत विक्री चालते. या उष्णतेत भाज्या टिकत नसल्याने अडते लवकरात लवकर माल संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्पादनात घट झालेली नाही, परंतु वाहतूक आणि साठवणुकीच्या सोयीअभावी शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाहीये. हवामानात गारवा येईपर्यंत बाजारात ही अस्थिरता कायम राहण्याची शक्यता आहे. बाजारात टोमॅटो 20 ते 25 रुपये किलो, फुलकोबी 15 ते 20 रुपये किलो, पत्ताकोबी 10 ते 15 रुपये किलो, हिरवी मिरची 40 रुपये, भेंडी 25 ते 30 रुपये, वांगे 20 ते 25 रुपये, गवार शेंगा 50 ते 60 रुपये, कैरी 50 ते 60 रुपये किलो प्रमाणात उपलब्ध आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. 12वी प्रमाणे 10वीचा निकाल घसरला. मुलांपेक्षा मुलींचे मार्क अधिक. निकालाचा सर्वत्र उत्साह. बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या यशाचे गुणगान. शाळेत मुलींपेक्षा मुलांनी मारली यंदा बाजी. भारत विद्यालय यशस्वी विद्यार्थ्यांचा जल्लोष. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये उत्साह. दहावीच्या निकालाचे परीक्षेतील गुणांचा काय फायदा? अकोलेकरांनी दिली भन्नाट उत्तरे. उन्हाबरोबर भाज्यांचे भाव वधारले. सामान्य गृहिणींसमोर भाजीचा रोजचा प्रश्न. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.